शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण प्रतीक फर्टिलायझर्स, जवळा, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे आहोत आणि आपल्यासोबत प्रतीक फर्टिलायझर्सचे संचालक श्री प्रवीण शेठ, त्याच्यानंतर सौरभ शेठ हे आहेत आणि त्याचसोबत जवळ्यातील एक प्रगतिशील शेतकरी श्री दादासाहेब शेनमारे पण आपल्यासोबत आहेत. दादासाहेब शेनमारे सुरुवातीपासून नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे उत्पादने वापरतात आणि आज आपण त्यांच्यासोबत काही गप्पा मारणार आहोत. दादासाहेब नमस्ते. मला एक सांगा, तुम्ही नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची कोणकोणती प्रॉडक्ट वापरलेली आहात? मी गिरामृत, थोडं मोठ्याने. गिरामृत गोंड वापरलेले. गिरामृत जास्त वापरलेलं. गिरामृत जास्त वापरलेला आहे. थोड़ा सा नजदीक आ जाइए तो इनका आवाज अच्छी तरह से आएगा और कैमरा ऐसा पकड़ लेना थोड़ा. गिरामृत तुम्ही जास्त वापरलेला आहे. गिरामृत वापरण्याचं कारण तर मी विचारेल, पण मला एक सांगा कोणत्या पिकांना वापरलेलं आहे? मी वाल पिकासाठी, वांग्यासाठी, त्यानंतर लिंबुणीसाठी. वाल, वांग आणि लिंबुणी ह्या तीनही पिकांना तुम्ही गिरामृत गोल्ड वापरलेला आहे. समजा लिंबुणी फळबाग आहे, वाल आणि वांग हे भाजीपाला पीक आहे. मला एक सांगा की गिरामृत गोल्ड हे आपलं जे प्रॉडक्ट आहे हे एक जैविक खत आहे आणि आपण ते पिकांचा परिपूर्ण आहार म्हणून आपण शेतकऱ्यांना विकतो. दुसरी गोष्ट, आपण असं ह्या प्रॉडक्टचं मार्केटिंग करतो की तुम्ही 1 एकराला जेवढं शेणखत लागतं त्या बदल्यात 1 बॉटल जरी वापरली तरी शेणखताच्या बरोबरीने ताकद देतं. आमचं हे विधान कितपत सत्य आहे तुम्ही सांगा. नाही, मी तर 10 गुंठ्यासाठी माझ्या वालाच्या प्लॉटला फक्त 1 लिटर वापरलं होतं. 10 गुंठ्यासाठी फक्त 1 लिटर वापरलेलं होतं. तर 1 लिटर मध्ये असा मला रिझल्ट आला की त्याचे पानाचे जे ही ना, त्याची कॅनोपी सुद्धा वाढली. काळोखी तर वाढली. फुलांची संख्या बी वाढली. नंतर जो पिवळे डाग येत होते ते सुद्धा येईना आणि ते जे उगवण क्षमता इतकी फास्ट आहे की त्याच्यामुळे काय झालं माहिती का, रोगप्रतिकारक शक्ती कमी, म्हणजे झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली. आणि इथे मी तुम्हाला थोडा वेळ थांबवतो. झाडांची रोगप्रतिकार शक्ती वाढली. आता सर्रास आजकालच्या खूप साऱ्या कंपन्या असं एकदम बिनधास्त विधान करतात की आमचं प्रॉडक्ट वापरलं की रोगप्रतिकार शक्ती वाढते. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी पिकांना सुग्रास आहार देणं गरजेचं असतं. जसं की आपली माणसांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी नैसर्गिक आहार गरजेचा आहे, म्हणजे दूध, फळं. बरोबर. तुमचं असं म्हणणं आहे की हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती वाढली. निश्चितच हे प्रॉडक्ट एक जैविक प्रॉडक्ट आहे. याच्यामध्ये जीवाणू आहेत आणि वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे सर्वच्या सर्व घटक याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात आहेत. रोगप्रतिकार शक्ती वाढली हे विधान जरा मला अजून विस्तृतपणे सांगाल का, की म्हणजे तुम्हाला काय काय बदल जाणवले, जमिनीमध्ये काय बदल जाणवले, पिकांच्या मध्ये, म्हणजे पिकांचं समजा अन्न उचलण्याची क्षमता असेल किंवा फळांची क्वालिटी असेल किंवा करप्यासारखे रोग असतील, ह्यांना सगळ्यांना काय काय तुम्हाला बदल जाणवले? अगोदर जमिनीची तुम्हाला जमिनीमध्ये काय बदल जाणवले? जमिनीत भुसभुशीतपणा जास्त आलेला आहे. जमिनीत भुसभुशीतपणा जास्त आलाय, त्यामुळं जे काही गवत काढताना ते सहजपणे उपटलं जातं. अच्छा, म्हणजे खुरपणी करताना तुम्हाला अगदी सहजपणे गवत निघतं जमीन भुसभुशीत झाल्यामुळे. पिकांमध्ये काय बदल जाणवला की बाबा पिकांची अन्न ग्रहण करण्याची शक्ती किंवा पाणी उचलण्याची शक्ती किंवा पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती, ह्याच्यामध्ये काय बदल झाला? पाणी तर माझ्याकडे तर फक्त 1 इंच माझं पाणी चालतं. 1 इंच बोरचं पाणी. 1 इंच पाण्यावर माझी 1 एकर लिंबू झोपतो आणि सगळं खालून सेंद्रिय वापरल्यामुळं बाकीचं म्हणजे पाणी कमीत कमी पाण्यात माझं जास्तीत जास्त उत्पन्न तर निघतच नाही. अगदी बरोबर. शेतकरी मित्रांनो, रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमीन कडक होते. जमीन कडक का होते तर रासायनिक खतांमधले अतिरिक्त क्षार हे जमिनीत साचून राहतात आणि जमिनीमधली जैवविविधता, म्हणजे जमिनीतले जीवाणू असतील, मित्र बुरशी असतील, गांडुळांसारखे मित्र जीव असतील, हे नष्ट पावतात. परिणामी काय होतं की जमिनीमधली सजीव
सजीवता नष्ट झाल्यामुळे जमिनीतलं जीवनच संपतं आणि जमीन घट्ट होते. परंतु नॉर्मन बोरलॉग ऍग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं जे गिर अमृत आहे, गिर अमृतच्या वापरामुळे शेनमारे साहेबांचं असं म्हणणं आहे की जमीन ही जास्त सजीव बनली, जमीन जास्त भुसभुशीत बनली आणि जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता किंवा जमिनीमध्ये हवा खेळती राहण्याची क्षमता वाढली. बरोबर? मला एक सांगा, ह्याच्यासोबत पिकांमध्ये तुम्हाला काय काय महत्वाचे बदल दिसते? पिकांमध्ये पीक काढला फक्त काळोखी जास्त येते आणि रोग प्रतिकारक शक्ती म्हणजे रोगांचं पडण्याचं प्रमाण. रोग फवारण्या तर काही करीतच नाही बाकी मी. फवारणी तर कसली रोगच आलेला नाही कसली. मित्रांनो, जसं की एखाद्या बाळाची आई समजा दुर्दैवाने लहानपणीच जन्मताच गेली आणि त्याला जन्मापासून बाहेरचं दूध प्यावं लागलं आणि ज्या बाळाला जन्मापासून आईचं दूध मिळतं त्या दोघांमधला जो फरक असू शकतो अगदी तसाच फरक इथे आहे. गिर अमृत गोल्ड म्हणजे हे नैसर्गिक आहार आहे, पिकांचा नैसर्गिक आहार आहे. तुम्ही जेवढा पिकांना नैसर्गिक आहार द्याल तेवढी पिकांची रोग प्रतिकार शक्ती किंवा रोगांविरुद्ध लढण्याची शक्ती ही चांगली बनते. जेवढा तुम्ही कृत्रिम आहार द्याल, रासायनिक खतं असतील किंवा इतर काही वॉटर सोल्युबल खतं असतील, पानांद्वारे आजकाल फवारण्या करून खतं देण्याची प्रथा वाढलेली आहे, तर ते असतील तर त्यामुळं रोग प्रतिकार शक्ती कमी होते, परिणामी फवारण्यांचा खर्च वाचतो. मला एक सांगा, ढोबळ मानाने तुमचा किती टक्के खर्च वाचला? मी खर्चच करीत नाही, दुसरं काहीच करीत नाही. अगदी रासायनिक खतच कधी वापरलेलंच नाही. धन्यवाद. काही दोन्ही आहेत ना. धन्यवाद. आता आपण सौरभ शेठला काही प्रश्न विचारणार आहोत. सौरभ शेठ नमस्ते. सौरभ शेठ, मला एक सांगा, नॉर्मन बोरलॉग ऍग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची प्रॉडक्ट तुम्ही मागील 3 वर्षांपासून विकता. आपलं स्प्रेडर असेल VAT+, भारतातलं पहिलं स्प्रेडर आहे जे ऑर्गॅनिक आहे. आपण लोकांना ओरडून सांगतो की मार्केटमधली 99% स्प्रेडर्स ही पाण्यात किंवा आयसोप्रोपाइल अल्कोहोल मध्ये बनवलेले असतात. आयसोप्रोपाइल अल्कोहोल हे स्ट्रॉंग ऍसिडिक सॉल्व्हंट आहे. आपलं जे VAT+ आहे आपण ते ग्लायकॉल मध्ये बनवतो, त्यामुळे ते ऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिक ग्लायकॉल मध्ये बनवतो. तुम्हाला नॉर्मन बोरलॉग प्रॉडक्ट आणि इतर कंपन्यांच्या प्रॉडक्ट मध्ये शेतकऱ्यांचं समाधान जास्त कोणत्या प्रॉडक्ट मध्ये वाटतं? 100% समाधान आपल्या नॉर्मन बोरलॉगच्या प्रॉडक्ट मध्ये आहे. नक्कीच. त्यात VAT जर घेतलं तर त्याचं म्हणजे असं आहे की समजा एकदा आपण सुई बुडवली तर ती समजा 4 वेळेस जरी बुडवली तर रिझल्ट तेवढंच देतोय ती. करेक्ट. बाकीच्या कंपन्यांचं कसं एकदा बुडवली करेक्ट ती तेवढं दाखवतं, दुसऱ्या वेळेस बुडवली की ते काहीच दाखवत नाही. अगदी बरोबर आहे. आपलं जे डॉक्टर जी टॉनिक आहे, शेतकरी मित्रांनो, डॉक्टर जी टॉनिक विषयी मी थोडक्यात बोलणार आहे. मार्केटमध्ये आता बरेचसे टॉनिक असे आहेत जे युरिया टाकून बनवले जातात किंवा 19-19-19 सारखे वॉटर सोल्युबल खतं त्या टॉनिक मध्ये टाकून बनवले जातात, ज्याच्यामुळं पटकन काळोखी येणे, थोडी फुलांची संख्या जास्त राहणे हे प्रकार दिसतात. परंतु युरिया युक्त किंवा नत्रयुक्त जर टॉनिक वापरलं तर पिकामध्ये लुसलुशीतपणा जास्त येतो, रोग प्रतिकारक शक्ती कमी राहते. मला सांगा, आपलं जे डॉक्टर जी टॉनिक आहे, डॉक्टर जी टॉनिक दिल्यानंतर शेतकऱ्यांचे अनुभव काय आहेत? काय नाही, काळोखी जास्त प्रमाणात राहते. रोग रिझल्ट किती दिवस टिकून राहतो? रिझल्ट तसं तर 2 महिने बी काय होत नाही असं लोकांचं म्हणतंय. मित्रांनो, हा फार महत्वाचा फीडबॅक आहे. डॉक्टर जी टॉनिकच्या वापरामुळे कमीत कमी 1.5 ते 2 महिने रिझल्ट टिकून राहतात, हे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत जे टॉनिक विकतात, झटकन काळोखी आणून दाखवण्याचे प्रकार घडतात, परंतु त्यामध्ये मी खात्रीशीरपणे सांगू शकतो त्यामध्ये त्या टॉनिकमध्ये युरियाचा वापर केलेला असतोच, ज्यामुळे लवकरात लवकर काळोखी येते. परंतु टॉनिक वापरल्यानंतर त्याचा रिझल्ट किती दिवस टिकून राहतो हे पाहणं शेतकऱ्यांचं काम आहे. नॉर्मन बोरलॉगच्या प्रॉडक्टच्या विषयी तुम्ही किती टक्के समाधानी आहात? 100%. तुम्ही किती टक्के समाधानी? विक्रेते आणि वापरणारे, शेतकरी आणि विक्रेते जर दोघेही 100% समाधानी आहात तर निश्चितच नॉर्मन बोरलॉग ऍग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड उत्पादनांची आणि कंपनीची वाटचाल योग्य दिशेने आहे असं मानायला हरकत नाही. तुम्ही दिलेल्या फीडबॅक बद्दल अतिशय आभारी आहे. प्रवीण शेठ आपल्या सोबत आहेत, प्रतीक फर्टिलायझरचे संचालक. प्रवीण शेठ, तुम्ही काय सांगाल? या प्रॉडक्टमुळे भविष्यात होणारे आजार, कॅन्सर असो किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जो बदल होतो आपल्या, करेक्ट. ते होणार नाही.
क्या बात है. हे तर एक अप्लॉजिंग वाक्य आहे की नॉर्मन बोरलॉग ऍग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रॉडक्टच्या वापरांमुळे ऑर्गॅनिक असण्याची खात्री आहे, जैविक असण्याची खात्री आहे, म्हणून भविष्यातले घातक कॅन्सर सारखे आजार सुद्धा टाळता येऊ शकतात असं प्रवीण शेठचं स्वतःचं म्हणणं आहे. त्यांनी सुद्धा स्वतःच्या शेतीमध्ये सुद्धा नॉर्मन बोरलॉग ऍग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे उत्पादनं वापरलेली आहेत. तुम्ही स्वतः प्रॉडक्ट वापरलेले, तुम्ही किती टक्के समाधानी आहात? 100%. धन्यवाद मित्रांनो. हे होते श्री प्रवीण शेठ मंडलेच्या, सौरभ शेठ मंडलेच्या आणि जवळ्यातील प्रगतील शेतकरी दादासाहेब शेनमारे. तुम्ही दिलेल्या फीडबॅक बद्दल अतिशय आभारी आहे. धन्यवाद.